भागामध्ये देखील हेच उदाहरण पुढे घेऊन चाललेलं आहोत। हे लोक परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने इतकं मोठं महान चिन्ह आणि चमत्कार केलेला आहे, तरी देखील या लोकांनी त्याला विनंती केली, कृपा करून प्लीज पालक साहेब तुम्ही जाताय का? अशी परिस्थिती नाही हो आमच्यावर, कधी कधी होती पण तशी। ज्यावेळेस आम्ही देवाच्या काही गौरव करीत असताना परमेश्वराकडून आमची निंदा होत असेल, देवाच्या नावाचा गौरव होत असेल, परंतु आमचा जर अपमान होत असेल तर प्रेज द लॉर्ड। परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आईवडिलांना अनेक वेळेस मी हे देखील पाहिलेलं आहे का ते म्हणतो, पालक साहेब प्लीज आमच्या घरी नका येत जाऊ प्रार्थनेला, लय प्रॉब्लेम येतात, लय समस्या येतात, लय लोक नावं ठेवतात, लोक घाबरतात। सत्यसेवकाला तर 100% घाबरणार, बाकीच्यांचं नाही सांगते तर मला, परंतु सत्यसेवक घराच्या जवळून जरी चाललं तर कदाचित बरेच लोक म्हणतात ब्रदर आलेत बाबा, ते आपलं मागच्या दाराने निघा। माझे प्रिय भावांनो, बहिणी, आईवडिलांनो, गरजेकराच्या प्रदेशातील जो भूतग्रस्त मनुष्य होता, ज्याला 2000 भूत लागलेले होते, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला तो बंधनातून जोखडातून सोडवलं आणि त्या ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी जयघोष व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी संपूर्ण प्रदेश प्रभूच्या चरणाजवळ यायला पाहिजे होता, पश्चाताप करायला पाहिजे होता, पण झालं उलट। म्हणजे परमेश्वराने चिन्ह आणि चमत्कार केला खरा, परंतु त्या लोकांनी मात्र त्या देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करण्याच्या अगोदर त्याला विनंती केली, प्लीज प्रभूजी तुम्ही आमच्या प्रदेशात राहू नका, तुम्ही प्लीज जा। आपण पाहूया ते का घाबरले, त्यांनी का प्रभूला विनंती केली की प्रभू तुम्ही आमच्यापासून जा। आजही अनेक भाऊ आणि बहीण आणि आई वडील आहेत, त्यांच्या जवळ सत्य नको म्हणत आहेत, त्यांच्या जवळ वचन नको म्हणत आहे, त्यांना पवित्र आत्मा नको म्हणत आहे, त्यांना देवाचं आज्ञा विधी नको म्हणत आहे। प्लीज आम्हाला नको या आज्ञा, आम्हाला नको देवाचं भय, आम्हाला नको देवाचं पवित्र आत्मा, आम्हाला नको देवाचं सत्य वचन, आम्हाला नाही जगायचं सत्यामध्ये। आम्ही या जगामध्ये जीवन जगत असताना हे डुप्लिकेटपणा करून देखील आम्ही सुखरूपपणा आशीर्वादित नाही, तर सत्यामध्ये आल्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये असं सांगितलंय की जो सत्यामध्ये चालतो त्याला त्रास होईल, संकट येतील, क्लेश होईल, दुःख होईल, समस्या येतील, अडचणी येतील, त्याला गरिबी हरिबीत दिवस काढावं लागतं। पालक साहेब आम्हाला हे समजलंय, कारण आम्ही पण पवित्र शास्त्र वाचलंय। त्या पवित्र शास्त्रामध्ये आणखी एक सुद्धा पालक वर्ग किंवा पास्टर याजक वर्ग असा नाही का तो खूप श्रीमंत होता, आणि जो कोणी सालस मनाने देवाची परमेश्वराला भिवून जर काम करत आहे ना, तर त्याचे हाल आम्ही पाहिलेले, त्याची परिस्थिती आम्ही पाहिलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला हे नको आहे, तुमचे विचारही नको आणि तुमच्याकडचं वचनही नको, आणि तुमच्या चर्चलाही जॉईन व्हायचं नाही। जिथं डामडोल चालेल, जिथं आयुष आराम चालेल, जिथं सगळंच माप राहील, जिथं नंगानाच असेल, जिथं परमेश्वराचं भय नसेल ना, तिथं आम्ही जॉईन होऊ। पाहूया आपण हे लोक गरसेकराचे जे गरसेकरांचा जो प्रदेश आहे त्यातील 37व्या क्रमांकाचं जे वचन आम्ही चिंतन मनन अध्ययनासाठी सातत्याने गेल्या 3ऱ्या भागामध्ये देखील आलेलं आहे, तेव्हा गरसेकराच्या चहूकडल्या प्रांतातील सर्व लोकांनी त्याला आपल्या इथून निघून जाण्याची विनंती केली, कारण ते फार घाबरले होते। मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला। तर ते लोक का घाबरले होते, त्या लोकांनी परमेश्वराला जाण्याची का विनंती केली, तर आपण पाहिलेलं आहे 29 वचनामध्ये आपण आलो होतो की कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करीत होता, त्याने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते आणि साखळ्याने व बेड्याने बांधून पाऱ्यात ठेवलेला असतानाही तो ते बंधन तोडीत असे, भूत त्याला रानात हाकून नेत असे। इथपर्यंत आम्ही कालच्या भागामध्ये पाहिलं होतं। पुढच्या मध्ये पाहूया आपण 30व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, येशूने त्याला विचारले तुझं नाव काय? त्याने म्हटले सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरले होती। प्रभू येशूने त्या अशुद्ध आत्मा पिडलेल्या मनुष्याला विचारलं तुझं नाव काय? तो म्हटला माझं नाव काही एकच नाही, मी काही एकटाच नाही, नाव कसं सांगू? आता मला विचारलं तुमचं नाव काय तर मी म्हणन राजू आल्हाट, तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगताल, पण इथं इतके काही राजू आल्हाटच्या अंतःकरणामध्ये एवढे काही हैवान, इब्लीस, शैतान, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी येऊन पडल्यात वेगवेगळ्या नावाने, तर नाव सांगू कोणतं? तर त्या ठिकाणी त्या मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की तुझं नाव काय? तो म्हणत आहे सैन्य। सैन्य याचा अर्थ पुष्कळ, भरपूर, एक नाही। आज देखील प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनाचे डोकत आहे,
माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईने वडिलांनो, एकच पाप आमच्या जीवनामध्ये सापडणार नाही, एकच समस्या आमच्या जीवनामध्ये सापडणार नाही, एकाच गोष्टीविषयी चिंता आणि काळजी सापडणार नाही, एकाच गोष्टीविषयीची हवस सावडणार नाही, एक गोष्ट कधीच सापडणार नाही आमच्याकडे. एकनिष्ठतापणा सापडणार नाही, ठामपणा सापडणार नाही, विश्वासूपणा सापडणार नाही. तर आमच्यामध्ये सैन्य सापडतो, सैन्य अनेक. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, चिंता करू नको, काळजी करू नको. पालक साहेब येतात आणि म्हणतात, माय डिअर ब्रदर्स, माय डिअर सिस्टर्स, कृपा करून माझ्या मंडळीतल्या लोकांना तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला जे काही हवं आहे तुम्ही प्रार्थनेत मागा, म्हणजे परमेश्वर तुम्हाला देईल. आणि आम्ही देखील विश्वास ठेवतो, पालक साहेब देखील विश्वासाने प्रार्थना करतात, बिलीवर्स लोक देखील विश्वासाने ठेवतो. आणि परमेश्वर या दोघांची केलेली प्रार्थना ऐकतो. आणि त्या भावाच्या, बहिणीच्या, आई आणि वडिलांच्या जीवनातली जे काही गरज आहे, किंवा जे काही भीती असेल, किंवा जी काही विनंती असेल, किंवा जे काही टेन्शन, ताण दबाव असेल, ते दूर जातं. प्रेज द लॉर्ड. पण परत एकदा ते येतच. एकदा प्रार्थना केली म्हणजे ते टेन्शन, चिंता जात नाहीत. कारण आम्ही मात्र विश्वास ठेवताना आम्ही म्हणतो, आता एक प्रार्थना केली प्रभू, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं, पण माझ्याकडे अनेक प्रश्न आहेत. केवळ एका चिंता नाही माझ्याजवळ, एकच गोष्ट नाही माझ्याजवळ, माझ्याकडे सैन्य आहे. मग आजार मिळाला, आजारातून मुक्तता मिळाली, टेन्शन मुक्तता, आर्थिक मुक्तता, काय काय किती किती असेल. आता तुम्ही विचार करू शकता. सगळ्याच गोष्टी जर सांगत बसलो तर आपले एपिसोड लय वाढतील. माझे प्रिय भावांनो, बहिणी नाही वाढलो, त्या व्यक्तीला विचारलं, भूतग्रस्त व्यक्तीला, तुझं नाव काय आहे? मग त्याने सांगितलं की माझं नाव सैन्य आहे. सैन्य म्हणजे भरपूर लोकांचा संग्रह, आणि सैन्य म्हणजे लढवय्ये. साधे सुधे नाही, तो नाही म्हणला नाही की माझ्यामध्ये अनेक भूत आहेत, अनेक लोक आहेत, अनेक कल्पना आहेत. आता जसं आम्ही म्हणतो ना, आमच्यामध्ये एकच गोष्ट कमी. आपण म्हणतो माझ्यामध्ये सगळं चांगलं पण आहे, फक्त एक कमी. आम्ही बारकाईने जर पाहिलं ना, तर सगळ्या वाईटपणाची एकच गोष्ट चांगली, की जे नाही करून आम्ही कमीत कमी देवाचं नाव तरी घेतो, कसे का वाईना. ही एक चांगली गोष्ट म्हणावं लागेल. बाकीच्या अख्ख्या गोष्टी आमच्या जीवनात काही चांगल्या नाही. म्हणजे आमच्या जीवनात देखील सैन्य आहे, लढवय्ये आहेत. सैन्याचा अर्थ आहे लढाई करणारी. मग आमच्या जीवनामध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये, मिनिस्ट्रीमध्ये, संस्थेमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या कॉलनीमध्ये, आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या राज्यामध्ये, आमच्या देशामध्ये आणि पूर्ण जगामध्ये इतके काही सैन्य आहे प्रत्येक मनुष्यामध्ये, की ते लढतात. कुणाबरोबर? काही काही आमच्यातले तर अशा गोष्टी आहेत, काही त्या सत्याबरोबर लढतात. काही काही तर अशा गोष्टी त्या पवित्र आत्म्याला क्रॉस लागतात. काही काही अशा गोष्टी आहेत की त्या पवित्र वचनाच्या क्रॉस होतात. काही काही अशा काही गोष्टी आहे की आम्ही अशा व्यक्ती बरोबर लढलं पाहिजे, अशा गोष्टी बरोबर झुंज दिली पाहिजे. आम्ही जर सैनिक आहोत, कारण परमेश्वरचं वचन तिमोथेला पत्र त्याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रेषित पौल साहेब त्या ठिकाणी म्हणत आहे, शिपाईगिरी करणारा म्हणजे कुणीतरी आहे, तुम्ही आणि मी ते आहोत. आता या ठिकाणी जे सैन्य आहे ना, तर ह्या दुष्ट आत्म्यांचं सैन्य आहे. आणि हे अनेक लोक एकत्र येऊन त्या मनुष्यामध्ये बसलेले आहेत. आणि त्या मनुष्यामध्ये इतका काय पॉवर आलेला आहे, इतका काय सामर्थ्य आलेलं आहे, की तो दुष्टात्मा त्याला बेड्याने, बंधनाने, साखळ्याने बांधलेला असून देखील तडा तडा तोडायचा आणि आपलं घर सोडायचा आणि मसनवाट्यात जायचा, स्मशानभूमीत जायचा, कबरेकडे जायचा, रानात जायचा, अंग ठेसून घ्यायचा, आरडायचा, ओरडायचा, सगळ्या स्वतःच्या जीवाला त्रास द्यायचा, पीडा द्यायचा, आत्म्याला, जीवाला, शरीराला, प्लस त्यांच्या घरच्यालाही देत असेल. काही सांगता येत नाही, त्याचं लिखाण नाही. पण तू माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, मला तुम्हाला एक सांगायचं, ज्या कुटुंबामध्ये पीडा आहे, ज्या कुटुंबामध्ये आजार आहेत, ज्या कुटुंबामध्ये समस्या आहेत, ज्या कुटुंबामध्ये आज्ञाभंगता आहे, आणि तो एक जरी व्यक्ती असला तरी अख्ख्या घरादाराला ते भोगावा लागतं. अख्ख्या घरादाराला तो त्रास होतो. केवळ एखाद्या मनुष्याचं दुखत आहे म्हणून त्यालाच त्रास होतोय, तो वैयक्तिक होतोय. पण तो आजारी असल्या कारणाने त्या कुटुंब प्रमुखाला याचा जो त्रास होतो, डबे न्यायचा जो त्रास होतो,
सकाळीच आमच्या बहिणी आई वडील वाहिन्या फिरण्याच्या कोणी असते त्या उठात्यात मसाला वाटीत्यात चपात्या कर हे कर ते कर फलानं कर डबा कर निहून दी ते वेगळा ताण तिथं दवाखान्यात बसायचं ते वेगळाच ताण पोरांचं हेळसांड होती तो वेगळाच ताण म्हणजे एक मनुष्य जर पिडला ना तर अख्खं घर पिडतं माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींना निवडलं कदाचित या ठिकाणी जे सैन्य लागलेला जो व्यक्ती आहे ना आज आमच्यामध्ये ते सैन्य आहे आणि ते सैन्य कोणतं माहिती का आमच्यातले दुष्ट आत्मी मीपणा हे एक सैन्याचा प्रकार अहमपणा गर्व अभिमान व्यर्थ फुशारकी लबाडकी तोंड पाटीलकीपणा लाभासाठी तोंड पूजापणा आज्ञाभंग प्रामाणिक नसणे प्रीतिशील नसणे दयाशील नसणे करुणा नसणे आमच्याकडे जेवढे हे काही गोष्टी नाहीत आणि त्याच्या बदल्यात दुसऱ्या गोष्टी जर भरलेल्या आहेत तर याचा अर्थ आमच्यामध्ये देखील भरपूर असं सैन्य आहे एकच पाप नाही काही काही लोक म्हणतात पालक साहेब मी सगळ्या काही गोष्टी करतो फक्त चर्चला यायला वेळ होत नाही तेवढं मात्र माझं चुकत आहे तो फक्त सांगतो एकच चूक आहे माझ्या एकच पाप आहे माझ्या पण तो माझ्या प्रिय भावानं बहिणी नाही वाटलं जर आम्ही जर रितसर जर पाहिलं तर आमच्यामध्ये देखील या मनुष्यासारखं सैन्य आहे आज तुमचा आणि माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त या सैन्याला निघून जाण्याची आज्ञा करत आहे आज देखील देवाच्या वचनाच्या माध्यमातून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामधून देवाच्या नियमशास्त्रामधून देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील जे परमेश्वराचं रात्रंदिवस गुणगौरव गातात देवाची स्तुती करतात पश्चाताप करण्यास शिकवतात सत्याला स्वीकारण्यासाठी शिकवतात आज ती देखील तुम्हाला आणि मला या वचनाच्या माध्यमातून दटवतात लिव्ह इट आमच्याकडे एकच फॅशन झालेली आहे एखादा व्यक्ती प्रार्थनेला आला का तो थोडासा घुमायला डोलायला लागला किंवा त्याला काहीतरी वैयक्तिक प्रॉब्लेम आला बस त्यालाच माझं आय कमांड यू इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट राईट नाव मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुला अधिकारवाणी दटवतो आय कमांड लगेच याच्यातून निघून जा अरे पण एकच निघून जा त्याच्यामध्ये जो आजार आहे त्या आजाराला तुम्ही दटवता परंतु त्याच्यामध्ये जो मीपणा आहे त्याला दटवीन कोण त्याच्यामध्ये जो अशुद्धपणा आहे त्याला दटवीन कोण त्याच्यामध्ये जो मूर्खपणा आहे त्याला दटवीन कोण त्याच्यामध्ये जो अहमपणा उद्दमपणा आज्ञाभंगता अविश्वास आहे याला दटवीन कोण आम्ही एकाला दटवितो बाकीचे तिथेच झाकाडाला करतो एक चूक कबूल करायची 50 आमच्याच जवळ ठेवायच्या माझ्या प्रिय भावानं बहिणी नाही वाटलं परमेश्वराने ज्यावेळेस त्या मनुष्याला पाहिलं त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस दटवलं ना तर अख्खीचे अख्खे सैन्य दटवलं नुसतं एकच नाही ही लाईव्ह स्थिती मला तुम्हाला सांगायची माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाटलं ज्यावेळेस आम्ही चर्चला जातो ज्यावेळेस आम्ही याजक साहेबांकडे जातो ज्यावेळेस आम्ही परमेश्वरकडे जातो ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याकडे जातो ज्यावेळेस आम्ही सत्याकडे येतो त्यावेळेस आम्ही एक मागणी घेऊन येतो आणि ती मागणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही दुसरी मागणी टाकतो तिसरी चौथी पाचवी सहावी आमच्या मागण्या मसन वाट्यात जाऊस तर काय पूर्ण होत नाही कारण आमच्या मागण्याला काही अंतच नाही आणि वस्तुस्थिती आहे किंवा संसारच असा आहे की हे शेवटच्या क्षणापर्यंत विसावा पावेपर्यंत ह्या मागण्या संपत नाही अशाच प्रकारे आमच्या मध्ये असणार जे कमी घटी आहे दुष्टपण आहे ठोसाठोशी आहे अंधविश्वास आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या देखील आमच्या मध्ये आहेत त्या सोडल्या पाहिजे त्या तुटल्या पाहिजे त्या निघून गेल्या पाहिजे मला 21 वर्षामध्ये असे काही लोक भेटलेच नाहीत कवचित एखादे 2 व्यक्ती भेटलेत मला असं नाही की भेटलेच नाहीत एकदम कवचित हजारात एक की तो आजाराबरोबर त्याच्यातलं दुष्टपण पण घालवतो त्या आजाराबरोबर त्याच्यातलं पाप देखील दाखवून त्या पापाला देखील दटवतो आमचं डेअरिंगच होत नाही ती आमच्यात फक्त एकच काम आहे आमच्याकडे आलेत ना प्रार्थनेला येशूच्या नावात प्रभू एक खटी आशीर्वाद मात्र एक खटी घेऊशी वाटतो मग पाप मात्र एक खटी सोडूशी का नाही वाटत बरं जर नाही एक खटी तर कमी 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 करू शकतो ना पण तो आमच्याकडे पाप भरमसाठ मागणे भरमसाठ विश्वास एवढीसा थोडा वरून परमेश्वरचं भय नाही कसं शक्य आहे
माझे प्रिय भावांनो बहिणी आईवडिलांनो, ज्यावेळेस परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या गैरसेकराच्या प्रदेशामध्ये गेलेला असताना ज्या व्यक्तीला तो पाहत आहे आणि त्याला तो दटावत आहे आणि त्याला तो म्हणत आहे, त्यावेळेस तो होत आहे तो येशू त्याला विचारतोय 30व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, तुझं नाव काय आहे? त्याने म्हटलं सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. आमच्यामध्ये पण पुष्कळ भूते शिरलीत. आमच्यामध्ये द्रव्य लोभाचं भूत शिरलंय. आमच्यामध्ये आमच्या स्वतःच नाव उदो करायचं भूत शिरलंय. आमच्या मनामध्ये एकदा का होईना इस्रायलला टोर मारायची याचं भूत शिरलंय. आमच्या मनामध्ये फक्त लोकांना लुटण्याचंच भूत शिरलंय. लय भूत शिरलेत आमच्यामध्ये. तुम्ही वैयक्तिकरित्या विचार करा. माणूस संयमी किंवा माणूस शांत किंवा माणूस रिलॅक्स नाहीच हो. म्हणून पवित्र शास्त्र सांगत आहे की तू जर थोडक्याविषयी विश्वासू राहिला तर पुष्कळ तुझी नेमणूक होईल. पण आम्हाला असं वाटतं की प्रभू तू पुष्कळ नेमणूक करणारच आहेस ना, मग थोडक्याविषयी कशाला? डायरेक्ट आमची नेमणूकच करून टाक ना, डायरेक्ट आम्हाला एमडीच करून टाक ना. काही लोक झाले डायरेक्ट एमडी. प्रॅक्टिकलचा पत्त्या नाही, फक्त डिग्रीनी एमडी. प्रॅक्टिकलचा पत्त्या नाही आणि चुठुरी घेतलीत एखाद्या मिशनची, संस्थेची. बिशप, डॉक्टर, रेव्हरेंड, पास्टर, फादर, कोऑर्डिनेटर, रेव फादर, काय डिग्री आहे का तसं? आजही अशा लोकांमध्ये अनेक शास्त्री, परुषी, याजक यांच्याजवळ जर पाहिलं आम्ही तर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना डायरेक्ट बोलायचं. तुम्ही वर सोंगेपणाने जगता. तुमच्या अंतःकरणामध्ये म्हणजे तो त्यांना एका ठिकाणी म्हणत आहे मत्ती सुवर्तमानमध्ये, शास्त्र्यांनो, परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या काबरा आहात. बाहेरून लय सुंदर साफ सुत्र निघती, पण आतून सडलेली घाण म्हणजे भुताडाचे. हे भुताड बसलेले आतमध्ये. कितीक येतं कितीक नाही माहित नाही. याच्यामध्ये मात्र 2000चा आकड्याचा अंदाज आलेला आहे. पुढे तो म्हणता येशू त्याला विचारलं तुझं नाव काय? त्याने त्याला म्हटले सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती आणि ती त्याला विनंती करीत होती की आम्हास आघात कुपामध्ये जाण्याची आज्ञा करू नको. आघात कूप, प्रभू आम्हाला आघात कुपात जाण्याची आज्ञा करू नको. कारण प्रभू येशू त्याला म्हणत होता तू आघात कुपात जा. आमच्याकडे आहे, आम्ही हातात न्याय घेतलाय. तुम्ही प्रभू येशूच्या नावाने ज्या काही गोष्टी करतात, आमेन आमेन आमेन, परंतु न्याय करण्याचा जो अधिकार आहे तो तुमचा, माझा, जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त याच्या हातामध्ये. आम्ही डायरेक्ट म्हणतो भस्मक होय, जाळून खाक होय. सगळ्या म्हणजे पार याच्या आम्ही इतकी काय ऑर्डर देतो ना, जसं काय आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही त्याला दटवतो. सध्याची लाईव्ह सांगतो मी. आम्ही लगेच म्हणतो प्रभू येशूच्या नावात जाळून भस्म होय, तुझी राख रांगोळी होऊन दे, पुन्हा एक वार या घराकडे येऊ नको. आलास तर बघ मग, येशूच्या रक्ताने मी तुला बांधतो. आमेन, चांगली गोष्ट आहे. ऑर्डर देऊ नका. प्रभू येशूच्या नावामध्ये या ठिकाणी भूत घालण्याचा देखील आपण याच भय, भीती, घाबरणे या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन करीत असताना प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आघात कुपात जाण्याची आज्ञा करत होता आणि म्हणून ते म्हणत होते की आम्हाला आघात कुपात पाठवू नको. मग तिथे डुकराचा मोठा कळप डोंगरात चरत होता, त्यात आम्हास जाऊ दे अशी त्यांनी त्याला विनंती केली. मग त्याने त्यात जाऊ दिली. दोन आहेत गोष्टी. प्रभू येशूने त्यांना विचारलं तुझं नाव काय? सैन्य. सैन्य म्हटल्यानंतर प्रभू येशू म्हटलं मग तुला आघात कुपात जाण्याची मी आज्ञा करतो. मग ते प्रभू येशूला विनंती करून म्हणाले की प्रभूजी आम्हाला आघात कुपात जाण्याची आज्ञा करू नको. तिथं डुकराचा मोठा जो कळप डोंगरावर चरत होता ना, त्यात आम्हास जाऊ दे अशी त्यांनी त्याला विनंती केली. मग त्याने त्यास जाऊ दे. आजही असंच प्रभूजी आम्ही प्रार्थनेपुरते येत ना पश्चाताप करू, आम्हाला मिळेपर्यंत ना प्रभू तू म्हणशील तसं करू. आम्हाला हे नको करू, आम्हाला ते नको करू, आमच्यावर अरिष्ट नको येऊ देऊ प्रभू, आम्हाला भिकारी नको करू प्रभू, आम्हाला लय मोठ्याला माड्या बांधायच्या प्रभू, आम्हाला झोपडीत राहून कंटाळा आलाय प्रभू, मला इथं नको पाठवू प्रभू. ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारची सेवा करेल, रस्ता चांगला असेल, लोक चांगले असतील, मंडळी मोठी असेल, काहीतरी भरमसाठी मिळेल प्रभू तिथं पाठवणार. त्या खेडेगावात नको पाठवू रे प्रभू, प्लीज कृपा करून
अहो तिथले लोक दान पात्र नाही देत. प्रभू म्हणतो ठीक आहे, खेडेगावात नाही जात का, सिटीमध्ये जा. मग प्रभू आम्हाला सिटीमध्ये पाठवतो. मग आम्ही सगळं चंबू कबाळ मिळून सिटीमध्ये एक मोठा फ्लॅट घेतो. प्रभूने याच्यासाठी पाठवलं होतं का? माझे प्रिय भावांनो, बहिणी नाही वाढलं, सेवा करताय चांगली गोष्ट आहे, परंतु त्याला काहीतरी मर्म आहे. या ठिकाणी दुष्ट आत्मा सैतान त्याला म्हणला, प्रभूजी मला इथं नको पाठवू. प्रभू म्हणजे ओके, तुला कुठं पाठवायचंय? तुला डुकराच्या काळपामध्ये. गेले डुकराच्या काळपामध्ये. आजही अनेक लोकांना प्रभू तिथं पाठवित नाही, हे बळत जाते, डुकराच्या कळपात बसते. डुकराचा कळप म्हणजे काय माहिती का? डुक्कर म्हणजे काय माहिती का? त्याला किती धुतलं, किती काही केलं, ते गाळात तर गाळातच लोळलं. मग आजही आमचं असंच आहे. प्रभूने आम्हाला रक्ताने धुतलं, वचनाने धुतलं, सगळ्या गोष्टींनी धुतलं, पण आजही आम्ही आज्ञाभंग करून, आजही आम्ही परमेश्वरचं भय न धरता आम्ही ह्याच गोष्टी करतो, म्हणजे त्या डुकरासारखं गाळातच लोळतो. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाढलं, या 2000 भूत लागलेला जो गस्सेकराचा जो प्रदेशातला जो व्यक्ती आहे, त्या ठिकाणी ते भूत त्याला विनंती करतात आणि मग प्रभू येशू त्याला जाऊ देतो. तेव्हा भूते त्या माणसातून निघून त्या डुकरात शिरली. आजही अनेक भूत माणसातून निघून डुकरात नाही शिरत, दुसऱ्या माणसात घुसत. माणसाचं घुसण्याचं जे स्थान आहे ना, तिथं वेलकमची पार्टी लावलेली. स्वागत दुष्टात्म्यांनो, तुमचं मी हार्दिक स्वागत करतो. आओ जाओ. हो, थोडस जरी दिसलं ना एखाद्या ठिकाणी, आओ जाओ घर आपला. भूत कधी येतात जातात. माझे प्रिय भावानं बहिणी नाही, एखादी गोष्ट आम्हाला दुकानात दिसली, बस ती मिळवायचीच. आपल्या डोक्यात दुसरा उद्देशच नसतो. मग चोरी करीन, डुप्लिकेटपणा करीन, काय कुठं ना करायचं ते करीन, पण ती गोष्ट मला पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे याचा अर्थ ते डुकर आमच्यात शिरले म्हणजे शिरले. मग ती योग्य आहे का, अयोग्य आहे का, त्यापासून आम्हाला पीडा होईल का, त्यापासून संकट येतील का, दुःख होईल का, परमेश्वराच्या सानिध्यातून मी बाजूला जाईल का, सत्यामधून मी घसरण का, माझ्यामुळं माझ्या परमेश्वराच्या नावाची निंदा होईल का, याचा विचारच नाही करायचा. ती गोष्ट मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि मग ती मिळवण्याचा ज्यावेळेस आम्ही प्रयत्न करतो ना, मग हे डुकरच शिरायचे काम आहे. आजही अनेक दुष्टात्मे घुसतात. दुष्टात्मे म्हणजे तुम्हाला मला सांगायचं या ठिकाणी की केवळ घुमणारे, लोळणारे, आरडणारे यालाच दुष्टात्मे म्हणत नाही. ओरिजिनल दुष्टात्मे तर सुपेरिस्तमेत आमच्यामध्ये असणारी, आणि यांना प्रभू येशूच्या नावात बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. हे आमच्या मधून गेले पाहिजे, म्हणजे आमचं देहात देवाचं मंदिर होईल, म्हणजे आमचा आत्मा ताजा तवाना होईल, म्हणजे आम्ही परमेश्वराच्या नियमानुसार सार्वकालिक जीवनाचे वतन पावणारे लोक होऊ. या ठिकाणी पुढे तो लिहित आहे, तेव्हा भूते त्या माणसातून निघून त्या डुकरात शिरली आणि तो कळप धडक जाऊन कड्यावरून सर्वात पडला आणि गुदमरून मेला. आजही आम्ही असंच करतो, गुदमरूनच मरत होतो आम्ही काय कधी सालस मनाने आम्ही मरतच नाही. पूर्ण वयाचे होऊन निरोगीपणामध्ये, सगळ्या ख्याली खुशालीमध्ये, सगळ्या गोष्टींनी गुणसंपन्न, मन शांती असणारी, जीवाची शांती असणारी, आत्म्याची शांती होऊन मरतच नाहीत लोक मरताना वेगळ्याच पद्धतीने गुदमरून मरत आहेत. गुदमरून एखाद्याची इच्छा पूर्ण नाही झाली, गेलं गुदमरूनच मेलं. आणि आता कोविड-19 मध्ये तर सगळं गुदमरूनच मेलेत. गुदमरून म्हणजे काय, श्वासोश्वास घ्यायला तर तकलीफ होणे, असं एकदम असं मेली. हे याचाच प्रकार. गुदमरून मरणं म्हणजे काय की त्या ठिकाणी त्याच्यावर अटॅक करणं, त्याच्यावर दाब आणणं, त्याच्यावर तणाव निर्माण करणं, त्याच्याबरोबर तशी परिस्थिती निर्माण करणं, मग टेन्शन, ताण, दबाव, काय वाटेल त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर आणायचं आणि त्याला गुदमरून टाकायचं. मग अशा प्रकारे या जे भूते त्या मनुष्यामधून निघले ते डुकरात मात्र शिरले. पण हे डुकरात शिरल्यानंतर तो डुकराचा जो कळप आहे तो धडक जाऊन कड्यावरून, म्हणजे डुकरात शिरले आणि तो कळप धडक जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला. आजही आम्ही सरोवरातच आहेत आणि आजही अनेक लोक, माझे भाऊ बहीण आई वडील आहेत, ते गुदमरून मरत आहेत. म्हणजे प्रभू मध्ये नाही, आनंदाने नाही, हर्षाने नाही. आम्ही सिमोन नावाच्या व्यक्तीचा जर उल्लेख जर पाहिला
प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ज्यावेळी झाला तर त्या ठिकाणी शिमोन नावाचा एक नीतिमान, देवाला भिवून वागणारा, देवाची वाट पाहणारा, सांत्वना पावणारा, तारण पावलेला, पवित्र आत्मा असलेला, सातत्याने विश्वासामध्ये वाढलेला व्यक्तीला पवित्र आत्म्याने सांगितलं की जोपर्यंत तू तारणाऱ्याला पाहत नाही तोपर्यंत तुला मरण नाही. आणि मग असं घडलंय की योगायोग असा झाला की त्या मंदिरामध्ये तो उभा होता. त्या ठिकाणी 8व्या दिवशी येशू ख्रिस्ताचे आई वडील जगातले मरिया आणि योसेफ रहाटीप्रमाणे, नियमशास्त्राप्रमाणे 8व्या दिवशी त्या बाळाला घेऊन मंदिरात समर्पण करण्यात आले. त्याच वेळेस तो शिमोन नावाचा जो परमेश्वराचा सेवक होता, ज्याला पवित्र आत्म्याने चालवलं होतं, ज्याला गायडन्स केलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की देवाचा ख्रिस्त म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे तारणारा इमॅन्युअल याला तू पाशील तोपर्यंत तुला मृत्यू येणार नाही, मरण येणार नाही. आणि तो सांत्वनाची वाट पाहत होता. आणि नेमकं 8व्या दिवशी नियमानुसार त्याला ज्यावेळेस त्याच्या आईवडिलांनी त्या मंदिराकडे आणले त्यावेळेस त्यांनी त्या बालकाला आपल्या हातात घेतलं, परमेश्वर पित्याची उपकारस्तुती केली आणि तो म्हटला, आता तुझ्या दासाला जाऊ दे, आता काही अडचण नाही, कारण तू माझं तारण, जगाचं तारण, तारणाऱ्याला मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, गुदमरून नाही मेला. तो देवाचा सेवक होता. मरण ते सगळ्याला आहे पण गुदमरून मरण नाही पाहिजे, असं सालस मनाचं मरण पाहिजे. मरण म्हणजे आमच्या आयुष्याची सुरुवात आहे. पण हे कुणाला येतं? जे परमेश्वरचं भय धरणारे लोक आहेत त्यांना. शिमोनाला कसं आलं? शिमोन का गुदमरून मेला नाही? कारण तो परमेश्वरचं भय धरणारा होता, परमेश्वरच्या आज्ञा पाळणारा होता, पवित्र आत्मा त्याच्या बरोबर होता, पवित्र आत्मा त्याला गायडन्स करत होता. आणि तो पवित्र आत्म्याच्या गायडन्स प्रमाणे, परमेश्वरच्या नियमशास्त्राप्रमाणे देवाला आवडणाऱ्या सर्व गोष्टी करत होता. आणि म्हणून तो गुदमरून नाही मेला. मोशे साहेब पण गुदमरून नाही मेले. जेवढे देवाचे सेवक आहेत ना, भले यांचा गळा घोटला असेल, यांचा शिरछेद केला असेल, यांना उलट टांगला असेल, यांना सोयीचं टांगला असेल, यांना सिंहाच्या गुहेत टाकला असेल, यांच्यावर डांबर टाकला असेल, यांना अग्नीने पेटवलं असेल, पण तरी हे गुदमरून नाही मेले. प्रभू मध्ये सालस मनाने. आजची परिस्थिती अशीच, आम्ही गुदमरून घुटून दम घुटतो. काही काही लोक कामावून घरी आले ना, दम घुटायला लागला. काय काय दम घुटायला लागला? पंखा चालू, मटण शिजतय, सगळ्याच गोष्टी. मग गुदमारायचं काय काम? कारण काय की त्याला बाकीचं टेन्शन लय असतं, तो गुदमारलेला असतो. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वडिलांनो, आपण सातत्याने परमेश्वरचं भय धरणारा व्यक्ती कधीच गुदमरत नाही. कसाही प्रसंग येऊ तो गुदमरतच नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्या वेळेस त्या मनुष्यातून ते दुष्ट आत्मे निघले आणि ते डुकरामध्ये शिरले आणि तो कळप धडक जाऊन कड्यावरून खाली पडला व त्या ठिकाणी गुदमरून मेला. आम्ही कुठून खाली पडत आहोत? आम्ही टेकडीहून खाली पडतो. आम्ही कुठून खाली पडत आहोत? वधस्तंभावून खाली पडतो. पहिले घेतो आम्ही प्रभू प्रभू प्रभू, सेवा सेवा सेवा. आणि ज्यावेळेस तकलीफ होईल ना, संपला विषय, पडलोच तिथून खाली. आणि म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, परमेश्वरचं भय, भीती या विषयावर आम्ही चिंतन करीत असताना आम्ही हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की आमचं जीवन आम्ही कशा प्रकारे जगायला पाहिजे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आपण पाहूया एक गोष्ट या ठिकाणी छोटीशी आहे. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर. आम्हाला हे समजलं पाहिजे. त्याचप्रमाणे प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 5 मध्ये, तू कुठून पतन पावलास, तू कुठून खाली पडलास, तू कुठून आज्ञाभंग केली, तू कुठून उलथून खाली पडलास, तू कुठून पतन पावलास त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समय तिच्या ठिकाणावरून काढून टाकील. ठेवणारच नाही. तो कशाला ठेवायचं? त्या समय तेलही नाही, वातही नाही, काहीच नाही, गाजल्या गुजलेली कशाला ठेवीन प्रभू? मग ही कुठून पडली? म्हणजे आमचं जीवन कुठून पडलं?
आमच्या जीवनामध्ये भीती कशाची आली, आमच्या जीवनामध्ये गुदमरत नाही, काय कारण आहे? आर्थिक परिस्थिती कमी असेल, आजारी असाल, लय मोठ्या बिल्डिंग बांधायची हौस असेल, असू त्या भाड्याच्या घरात असेल, प्रॉब्लेम काय? अहो प्रभू ज्यावेळेस बांधीन त्यावेळेस बांधीन, परंतु तुम्ही आता का प्रॉब्लेम मध्ये आहात? आता कमून घुटण होती का गुदमरून जगत आहात? बिंदास जगा, कारण कुणीच बंगला बिल्डिंग स्वर्गाच्या राज्यात नेली नाही, कुणीच वावर शिवर स्वर्गाच्या राज्यात नेले नाही, कुणीच बँक बॅलन्सही नेला नाही, कुणीच नाही नेला. मग आम्ही जिवंत असताना उलट या गोष्टीमध्ये आनंदाने आणि सालसमानाने जगलो पाहिजे. गुदमरून मारायचा काय संबंध, गुदमरून जगायचा काय संबंध? या ठिकाणी या वचनाच्या माध्यमातून आम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे की आमचं जीवन आता परमेश्वराचं भय नसल्या कारणाने आमच्या जीवनामध्ये ते गुदमारलापणा आहे, घुटनसी होतं, घुटनसी हो रही. अनेक लोक म्हणते घुटनसी हो रही जिने के लिए. अरे प्रभू मध्ये ये, घुटन आहे नाही, घोटाय नाही. प्रभू मध्ये जर आले तर 100% किती टेन्शन असलं जाईल, चिंता असली जाईल, आजार असेल जाईल, आर्थिक परिस्थिती देखील सुधरल. सगळ्या लोकांचा जोर आज आर्थिक परिस्थितीवर. ते म्हणतात आजारी जरी असलो ना, आजार तर नको दे प्रभू, परंतु आजार आम्ही कसा तरी अंगावर लोटून नेऊ. कहू मेडिकल मधले आणून 10-5 रुपयाच्या गोळ्यामध्ये आम्ही ऍडजस्ट करू प्रभू, पण आर्थिक प्रॉब्लेम नकोय. तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आर्थिक प्रॉब्लेम आला का मनुष्य गुदमारायला लागला. त्याच्या बोलण्यात व्यवस्थितपणा नाही, त्याच्या खाण्यात व्यवस्थितपणा नाही, कारण आर्थिक. आणि हे कशामुळे आहे? परमेश्वराचं भय न धरल्यामुळं. परमेश्वराचं भय जर तुम्ही धरत आहात आणि जर तुम्ही आर्थिक समस्येमध्ये आहात तर परमेश्वर तुम्हाला गुदमरू देणार नाही. परमेश्वर तुम्हाला लगेच तिथून बाहेर काढील. परमेश्वर लगेच तुमचं मीटर चालू करील. मग तो कसाही करील, ती त्याची मर्जी, ती त्याची इच्छा. आम्ही मात्र सदैव परमेश्वरावर ठाम राहिलं पाहिजे. आम्ही जर का हल्लो डुल्लो, आम्ही जर का शंका कुशंका केली, मग गुद मारायचं. मग दरवाजा एसी जरी लावलेली असली ना, माणसाला घामच फुटणार. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईनं वडिलांनो, या ठिकाणी पुढच्या वचनात लिहिलंय, मग ती चारणारी माणसे हे झालेले पाहून पळाली. आता तिथं झालंय काय? देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे. एक त्या ठिकाणी ज्याला भूत लागलेला आहे तो मनुष्य उभा आहे आणि प्रभू येशू त्याला निघून जाण्याची आज्ञा करत आहे. तो प्रभू येशूला म्हणत आहे, प्रभूजी आम्हाला इकडे पाठवू नका, आम्हाला इकडे पाठवा. मग प्रभू येशू म्हणतो ओके. मग ते सगळे जण त्या डुकराच्या कळपात घुसले. मग डुकराचे कळप धावत 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 त्या कड्यावरून गेला, जिथं खाली सळोखा आहे, जिथं खाली सरोवर आहे, त्या सरोवरात जाऊन धडकन पडला आणि तो गुदमरून मेला. मग ही घटना पाहिल्यानंतर त्या ठिकाणचे बाकीचे लोक साईडने पाहत होते. जसे बघ्यांची संख्या असते ना, बघणारी बगळे जे असतात ना, बगळे असे बांधावर उभा राहतात आणि वावरामध्ये नांगरल्यानंतर जे किडे आळ्या मुंग्या निघतात ना, हे बगळे तिथं लावतो बराबर टोचा आणतात. बघणारे लोक होते. आता बघणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य काय? त्यांनी प्रभूचा गौरव केलं नाही, त्यांनी प्रभूच्या नावाला होस्ताना गौरव दिला नाही, त्यांनी प्रभूची वाहवा केली नाही, त्यांनी प्रभूचा धन्यवाद केला नाही, त्यांनी प्रभूच्या नावाने जयघोष केला नाही. कारण त्या सगळ्या ज्या घटना घडल्या त्या जयघोष करण्यासारख्या होत्या, त्याची स्तुती करण्यासारख्या होत्या, आनंदाच्या होत्या. एका मनुष्याचं जीवन वाचलेलं आहे, त्याच्या कुटुंबाचं जीवन वाचलेलं आहे, त्याची परिस्थिती वाचलेली आहे, त्याचे एकंदरीत दुःखात, समस्यात, पीडेत, अडचणीत गेलेले सर्व दिवस आता आनंदाचे झालेले आहेत. हे पाहून बाकीच्यांना आनंद व्हायला पाहिजे होता, पण नाही. जळकेन कोकडा स्वभाव काय आमचा जाणारच नाही. एखाद्याचा आनंद झाला ना, आम्हाला लय अशा टोचतात ना, टाचा टाचा टाचा. एखाद्याचं चांगलं झालेलं आम्हाला कधीच पाहत नाही. एखाद्याचं वाटोळं झाल्यावर आम्हाला लय भारी वाटत. हे दुष्ट आत्मेचं काम. परंतु जे भय, परमेश्वरचं भय धरतात ना, ते असं म्हणतात मला नाही मिळालं प्रभू, ओके काय प्रॉब्लेम नाही, पण त्याला जर मिळाले, त्याची परिस्थिती जर सुधारली, त्याची समस्या सुटली, त्याची चिंता काळजी सुटली, प्रभू धन्यवाद, त्याच्या आनंदामध्ये सहभागी होतो. पण जळ कुकडे लोक आहेत ना, इकडे घरी बोटा मोडीत बसत येत. काही त्यांनी काही कष्टाने घेतलंय का? आणि ते लोबाडायच आहे, आणि ते काही सहजी काय जीव घेतला त्यांनी एखाद्याचा इकडेच. आणि काही काही महाभाग खरोखर असेच करतात.
एखाद्याचा जीव घेऊनच आनंद व्यक्त करतात, मग तिथं नका जाऊ. तिथं आहे ना, तिथं जाऊच नका. कारण विश्वास ठेवणारा आणि विश्वास न ठेवणारा हे दोघं एकत्र येऊ शकत नाही. परमेश्वरचं भय धरणारा आणि परमेश्वराचं भय न धरणारा हे दोघं एका तलवारीमध्ये, एका मेहनात, एका वचनात, एका लाईन मध्ये, एका मार्ग सत्य म्हटलेल्या रस्त्यावर कधीच चालणार नाही. हे दुसऱ्याच रस्त्याने असणार. जो अधोलोकात निघतो, जो नरकात निघतो. परंतु जे परमेश्वरचं भय धरणारे आहेत ना, त्यांचा रस्ता डायरेक्ट स्वर्गाच्या राज्यात निघतो. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, ह्या मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेस अशा भयानक गोष्टी होत्या, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यातून दूर केल्या. आणि त्यावेळेस असं झालं की ती चारणारी जी माणसं होती, हे झालेलं पाहून पहिले पळाले. तिथं डेरिंगच नाही, तिथून पळाले. आणि त्यांनी गावात व शेतमळ्यात जाऊन हे वर्तमान सांगितलं. वर्तमान, शुभ वर्तमान नाही. अनेक माझे भाऊ बहीण आई वडील आहेत, बंगलात बायबल घेतात, 2 वर्ष ट्रेनिंग करतात, येडी वाकडी, काहींची तर झालेली नसती. मोकार एखादा ब्रदर म्हणून तो ब्रदरच बनवतो आणि गावात जाऊन वर्तमान सांगतो, शुभ वर्तमान नाही सांगत. नाही, याचा तुम्ही या विषय जो आहे, वचन जे आहे, शब्दरचना आहे, याची वस्तुस्थिती तुम्ही पहा. या लोकांनी शुभ वर्तमान नाही सांगितलं, नुसतं वर्तमान सांगितलं. कारण तर रानात असं झालं, जो भूत लागलेला होता का तो साखळदंडाने काय भेटायचा, अंग तो इथं कोणतरी एक झगेवाला माणूस आला असं लांब केसाचा, येशू म्हणत होते बा असं काहीतरी. आणि मग त्यांनी त्याला निघून जाण्याची आज्ञा केली. त्याच्यातले दुष्टात्मे निघले ना आमच्या काळपात घुसले त्या डुकराच्या, आणि ते डुकर डायरेक्ट त्या कडावून खाली पडले, राहून मेले गुदमरून. आम्ही आलो हो गावात पळून. असा माणूस आलाय. ही वर्तमान, शुभ वर्तमान नाही. आम्ही अशाच प्रकारे सांगतो. त्याच्या जीवनातले मोठा चमत्कार झाला बरं का. एकदम भिकारी होत ते, चांगल्या ठिकाणी त्याची 5 माडी आहे, मोठ्या गाड्या येतो. हे वर्तमान, हे शुभ वर्तमान. शुभ वर्तमान म्हणजे परमेश्वराकडून आलेलं चांगली बातमी, बदलणारी बातमी, पश्चातापाची बातमी, भीतीदायची बातमी, स्वतःच वक्तृत्व, स्वतःच कर्तृत्व बाहेर येणारी बातमी, स्वतःतलं अंधकार बाजूला येणारी बातमी, स्वतःतलं मीपणा टाकून देणारी बातमी, स्वतःच जे काही व्यक्तिमत्व सोडून देऊन त्या जिवंत परमेश्वराचं व्यक्तिमत्व धारण करण्याची बातमी, त्याला म्हणतात शुभ वर्तमान. हे असे बाकीचे वर्तमान सांगत हिंडू नका. त्या चेस्टला जाण, तिथं तेलाच्या बाटल्या घ्या, पाण्याच्या बाटल्या घ्या, रुमालाचे तुकडे घ्या, आणि तिथलं कॅलेंडर आमच्या घरात आणल्यापासून आमच्याकडे लय भारी येतो. आता कॅलेंडर मधून काय झाले, ते जाळायचे कामाला येते, संपले हो चूल पेटवायला, बाकी दुसऱ्या कशालाच नाही कामाला येत. कॅलेंडर वाटले म्हणजे लय भारी. कॅलेंडर वाटले. वर्तमान आणि शुभ वर्तमान फरक आहे. आपला विषय भय, भीती, घाबरणे यावरच आहे. आणि या ठिकाणी पुढे लिहिता येतो, केव्हा ते झाले ते पाहण्यास लोक निघाले. हे वर्तमान सांगणारे लोक गावात गेले, ज्यांनी ही घटना पाहिली. आणि तेव्हा झालेले जे झाले ते पाहण्यास लोक निघाले. आणि येशूकडे आल्यावर, म्हणजे चर्चकडे आल्यानंतर, आम्ही चर्चून घरी गेल्यावर सांगतो, आमचं लय नीट नाटकं झालं, लय बरं झालंय, चला त्या मंदिरात. जरा थोडस फुकून फागून सांगितलं का ते कुटुंब दुसऱ्या रविवारी घेऊन यायचं. आणि मग ते बघत येत, लयच भारी राव, मग आपलं पण बरं होईल. आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भूते निघाली, तो येशूच्या पायाजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर असलेला त्यांना आढळला. आता याला म्हणतात शुभ वर्तमान. बाकीचं झालं वर्तमान, परंतु याला म्हणतात शुभ वर्तमान. जो मनुष्य अशुद्ध होता, जो मनुष्य पापात होता, जो मनुष्य शापामध्ये होता, जो मनुष्य आज्ञाभंगामध्ये होता, ज्या मनुष्याला आत्मिक कपडे नव्हते, आत्मिक ज्ञान नव्हतं, आत्मिक शरीर नव्हतं, आत्मिक भावना नव्हत्या, देवाविषयी आवेशी नव्हता, तो कसा जीवन जगतोय माहित नाही, त्याने कशा प्रकारे घर सोडलेलं आहे, कशा प्रकारे रानामाळात राहत आहे, कशा प्रकारे त्याच्या शरीराची पीडा झालेली आहे, कशा प्रकारे त्याच्या घराचे हाल झालेले आहेत, कशा प्रकारे त्याच्या आत्म्याला देखील ठेच पोचलेली आहे, कशा प्रकारे त्याने स्वतःला ठेचू घेतलेला आहे, कशा प्रकारे त्याच्या गोष्ट घडलेल्या आहे. परंतु ज्या वेळेस त्याला ख्रिस्त मिळाला, ज्या वेळेस त्याला येशू भेटला, ज्या वेळेस त्याला परमेश्वर भेटला, ज्या वेळेस त्याला तारणारा भेटला, आणि तारणारीने त्याच्या जीवनातल्या सर्व समस्या, चिंता, काळजा, व्याधी, टेन्शन
टेन्शन, ताण, दबाव, साखळदंड, जे बिगर कापड्याचा जो होता तो अशुद्धपण, त्याचा अशक्तपण, सगळ्या गोष्टी काढल्या आणि काढल्यानंतर तो मनुष्य व्यवस्थित कपडे घालून बसलेला दिसला. आमचं तारण झालं, आमच्याकडे कपडे असतात पांढरे शुभ्र, आणि आम्ही चर्चला पांढरे शुभ्र कपडे घालून जातो खरं, टायकोट घालून जातो खरं, परंतु आम्ही आतून बदललेला आहोत का? माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही म्हणलं, ह्या बाह्य कपड्यावर नाही, ऍक्च्युली याने बाह्य कपडे तर घातलेलेच नव्हते, हे लोकांनी पण पाहिलेलं होतं, परंतु आता हेच लोक ज्यावेळेस त्याला पाहायला आले त्यावेळेस तो कपडे घातलेला बघत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वाटलं, आम्ही पापामध्ये असताना, शापामध्ये असताना, भीतीविरहित जीवन जगत असताना, जगातल्या सर्व प्रकारचं जीवन जगत असताना, ज्यावेळेस येशू आमच्याकडे येतो, ज्यावेळेस तारण आमच्याकडे येतं, ज्यावेळेस सत्य आमच्याकडे येतं, ज्यावेळेस आज्ञा आमच्याकडे येतात, ज्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला मिळतो, ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या संगती सहभागितेमध्ये, देवाच्या अभिषिक्त सेवकाच्या संघर्षामध्ये, त्यांच्या वचनामध्ये, त्यांच्या साक्षीनुसार आम्ही आमचं जीवन बदलतो, त्यावेळेस आमचं बदललेलं पाहिजे. कपडे नाही, फॅशन नाही, राहणं, उठणं, बसणं, खाणं नाही, पहिला हाताने खात होता आता चमच्याने खातो, हे असलं नाही. तुम्ही काटे का घालीना तोंडात, ते असे असतात ना काहीतरी खायला, तो बदल नाही. आम्ही काय खातो, सकस अन्न खातो का? म्हणजे देवाने दिलेली भाकर आम्ही खातो का? का आतापर्यंत आम्ही जगातल्याच भाकरीचा मुर्दा पडितो? काही काहींचा स्टॅमिना लय गदळ असतो, 2-2, 3-3 चुरून आणीत येत, आणि एकदा सुद्धा प्रभूचं नाव नाही घेत. काय करतात त्या भाकरीला? एकदा प्रभूचं नाव जर घेतलं ना, एका भाकरीत म्हणलं तरी पोट दुखत भरण, हे 3 भाकरी खाल्ल्यावर दुखन. म्हणजे मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जो कोणी भाकरीला खाईल, पण हे खातच नाहीत, हे जगातलेच खातेत. मग अशाच प्रकारे जगातलेच कपडे, जगातलीच व्यवस्था, जगातलंच राहणीमान, जगातलेच मन, जगातलंच अंतकरण, जगातलेच विचार, जगातल्याच सर्व फॅसिलिटी. मग बदल झाला काय? मग याचा अर्थ आमच्यातला दुष्टात्मा गेलाच नाही, याचा अर्थ आमचं नवीकरण झालं नाही, याचा अर्थ आम्हाला सत्यच समजलं नाही, याचा अर्थ आमच्या जवळ प्रभू येशू ख्रिस्त आलाच नाही, आणि आला होता तर आम्ही फक्त त्याला नावापुरता घेतला, बाकीचं जाऊ पडतं. अनेक माझे प्रिय भाऊ बहीण आई वडील आहेत, अशाच प्रकारे जीवन जगतात, दिसायला एकदम छाप मध्ये असतात, परंतु हे जीवन प्रिय होत जसं आम्ही पाहत आहोत. आणि या ठिकाणी लिहिलंय, मग तो लिहित आहे की वस्त्र नेसलेला, शुद्धीवर असलेला त्यांना आढळला, तेव्हा त्यांना भीती वाटली. आता यांना भीती का वाटायला सुरुवात झाली? याच्या अंगामध्ये कपडे आहेत, हा प्रभूच्या चरणाजवळ बसलेला आहे, हा व्यवस्थित आहे, ह्यो डोकं बिका खाजवीत नाही, ह्यो फायटिंग करीत नाही, ह्यो लोळत नाही, ह्यो जीभ बाहेर काढीत नाही, ह्यो झिंजा मोकळ्या सोडित नाही, ह्यो मोकळा डोळे वाकडे तिकडे करीत नाही. आताचे दुष्टात मेले बेकार असतात, असे बेकार बघत येत, असे काही काही डोळे मोठाले करतात बटाटे अंड्यासारखी, काही काही ऍक्शन करतात, काही काही तसे मोठा आवाज असे हाकतात, काही काही स्वतःला आणून घेते, काही झिपऱ्या काही अशी इनिते. मी 21 वर्षातले पाहिलेले तसे. पण हे एकदम सोपे, हे येशूच्या नावात जा म्हणलं जाते. पण बाकीचे भूत जे मला 21 वर्षामध्ये पाहायला मिळालेले आहेत ना, हे लय रगील भूताड. उपास करा, प्रार्थना करा, हे भूताडच जात नाही. कारण या भूताडाला घालवण्यासाठी आम्ही स्वतः त्याला हाकलून दिलं पाहिजे, स्वतः आम्ही भीतीविरहित झालो पाहिजे, स्वतःच्या आमच्या हातात ये. आम्ही म्हणायचं येशू ख्रिस्ताच्या नावात तू निघ. आमचे याजक फक्त काय करतात? आजार घालवतात, दुष्टपण घालवतात, चिंता, काळजा, हे फक्त प्रार्थना करतात, हे घालवीत नाही. हे घालवायचं काम तुमचं आणि माझं. बस झालं, आता दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायची. आता आपलाच बंदूक आणि आपलाच खांदा, असं दुसऱ्याच्या खांद्यावर पहिल्या बंदूक व्हायच्या की तो ठेवायला लागायच्या. आता वेगवेगळ्या बंदूक आहेत, आता हातात पण धरता येते. ती बंदूक नाही, देवाच्या वचनाची. हे वचन आम्ही वापरा आणि त्याला क्लेम करा, म्हणा प्रभू येशू, जर तू दुष्टात्मे लागलेले जर व्यक्तीला जर तू घालवतोस आणि त्याला शुद्धीवर आणतोस, त्याचे वस्त्र बदलतोस, त्याचं राहणं, उठणं, बसणं, खाणं, बोलणं, आत्मिक, आध्यात्मिक, जगिक सगळ्याच गोष्टीमध्ये जर बदल करतोय, तर मी इतक्या दिवसाचा तुझा स्वीकार केलेला आहे, माझ्यामध्ये हे बदल का नाही? माझ्यामध्ये कपड्याचे झाले, राहण्याचे झाले, खाण्याचे झाले, उठण्याचे झाले, पण आजही मी तुझं भय धरत नाही. याचा अर्थ मी तुझ्या आज्ञा पाळत नाही.
भय धरणं म्हणजे भय धरायचा प्रूफ म्हणजे आज्ञा पाळणं, वागणं, उठणं, बसणं, बोलणं, चालणं. आणि मग ज्या वेळेस त्या मनुष्यामध्ये असा बदल पाहिला तेव्हा त्यांना भीती वाटली. माझ्या बिलिव्हर्स भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आजकालचे बिलिव्हर्स लोक जे आहेत ना, अजिबात देवाच्या सेवकाला घाबरत नाही, भेटच नाही, तो अजिबात भेट नाही. लीडरला भेट नाहीत, फादर साहेबाला भेट नाहीत, पाळक साहेबाला भेट नाहीत, रेव्हरंड साहेबाला भेट नाहीत, बिशप साहेबांना सुद्धा भेटणार. अहो जाऊन दे बिशप तर बिशप, इथं पोप साहेबाला सुद्धा भेटणार. आता मला प्रश्न पडलाय की का भेटणार. आता मला याचं उत्तर आता समजलंय की हे लोक का भीत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये हे गुण दिसत नाहीत. कोणते गुण वाचूया आपण ते. येशूच्या पायाजवळ बसलेला, येशूच्या चरणाजवळ सदैव माणूस पाहिजे, बाकीच्या कुणाच्या चरणाजवळ नाही पाहिजे. दुसरं, वस्त्र नेसलेला, आत्मिक वस्त्र, बाहेरच्या वस्त्राची नाही. शुद्धीवर काही काही बेशुद्ध लोक येत, शुद्धच नाही त्यांना. हे ज्या वेळेस परमेश्वरला आढळेल, लोकांना आढळेल की हे याजक वर्ग शुद्धीवर आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, लय झोकांड्या नाही खात. नुसतं दारू प्यायलेला माणूस झोकांड्या खातो म्हणून नाही, झोकांड्या खाणं म्हणजे वेगळं. ह्या बोटाचा थोका ह्या बोटावर, एक हे घर लुटलं का ते घर, इथं एक प्रवचन सांगितलं का तिथं दुसरं, इथं दानपत्र दिलं का तिथं. हे जे झोकांड्या खाण्याचं काम आहेत ना, कधी सत्य तर कधी असत्य, कधी लाभासाठी तोंडपूजापणा तर कधी स्वार्थासाठी, कधी सत्य सांगायचे पाळी आले का कलटी हाणायची, जिथं नाही तिथं डोकं लावायचं. आम्ही शुद्धीवर आहेत का? शुद्धीवर कोण असतो? जो परमेश्वरचा भय धरतो. हे इंग्लिश मध्ये त्याला शब्द आहे मेंटल. मेंटल हॉस्पिटल मध्ये सगळे मेंटलच असतात ना. त्यांचा डॉक्टर कोण असतो मला प्रश्न पडलाय. त्यांचा एवढे सगळे मेंटल लोक असतात, पण तो जो डॉक्टर असतो ना, तो वैद्य, तो ज्ञानी पंडित, तो शुद्धीवर असतो. हे सगळे बाकीचे बेशुद्ध असते. तो त्यांच्यामध्ये राहतो, मान हलवतो, खुणा करतो, काय करायचं तो ऍक्शन करतो, आणि त्याला कसं तावडीत घ्यायचं, त्याच्या बुद्धीवर कसं नियंत्रण ठेवायचं, याचा प्रॉब्लेम काय अचूक आहे हे शोधायचं, आणि मग त्याला मेडिकल गायडन्स किंवा काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी देऊन त्याला नीटनेटकं शुद्धीवर आणायचं. आणि म्हणून तुम्हाला शुद्धीवर आणणार जर शुद्धीवर असेल तर तुम्ही बेशुद्ध असले किंवा मी बेशुद्ध असलो तरी तो शुद्धीवर आणणारा आपल्याला शुद्धीत आणीन. पण आम्हाला जर चालवणारा जर बेशुद्ध असला, विषय सोडून द्यायचा. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, ह्या लोकांनी ज्यावेळेस ते आले तर आले, अख्खा गाव घेऊन आले, थोडे तिटके नाही आले, कारण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं वर्तमान सांगितलं होतं. शुभ वर्तमान नाही, वर्तमान सांगितलं. या ठिकाणी ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यास सांगितले. आता झालं काही, तिथं आल्यानंतर त्या मनुष्याला कपडे घातलेले त्यांनी पाहिलं, त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं पाहिलं, परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसलेलं त्यांनी पाहिलं, व्यवस्थित नीटनेटकं आणि शुद्धीवर. हे ज्या वेळेस गावातल्या लोकांनी पाहिलं त्यावेळेस हे बाकीचे जे डुकरं चालणारे पाळणारे जे लोक तिथं होते, ज्यांनी समक्ष ही घटना पाहिलेली होती, म्हणजे ब्रदर, सिस्टर, लीडर, आराधक, याजक, फादर, पास्टर, रेव्हरंड, भंतीजी, गुरुजी, कॉर्डिनेटर, हबप, काय जेवढे असतील तेवढे हे ज्ञानी पंडित यांनी जे पाहिलं होतं ना, हे क्रियाक्रम होतानी. पण ज्यांनी न पाहता ते लोक आले तर त्यांना ते सांगायला लागले ही घटना कशी झाली, कसा देवाचा पुत्र आला आणि कसा याच्यातलं दुष्टपण घातलं, आणि कशा प्रकारे हा त्याला बिलगला, आणि कशा प्रकारे तो आत शुद्धीवर आला, हे त्यांनी वर्तमान सांगितलं. हे त्या ठिकाणी त्यांनी नेसलेलं शुद्धीवर असलेलं त्यांना आढळला, तेव्हा त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यात सांगितलं. त्यांनी सांगितलं की हा कसा बरा झाला, यांनी कपडे कसे घातले. जेव्हा यांनी सांगितलं ना हा कसा बरा झाला, तेव्हा गरसेकराच्या चौकडल्या प्रांतातील सर्व लोकांनी त्याला आपल्या इथून निघून जाण्याची विनंती केली. हे नको बाबा, हे दुष्ट आत्मे लागलेले बरी, हे सगळा कपडे न घातलेला माणूस बरा,
ह्यो अंग ठेचून घेतलेला बारा, ह्यो अशुद्ध असलेला बारा, ह्यो बेशुद्ध असलेला बारा, ह्यो कपडे न घातलेला बारा. पण हे काही व्यवस्थित नाही भाऊ, ह्यो सगळ्याला नीट करीन. कारण यांच्या लक्षात आलं, हा तरी दिसणारा वेडा आहे, हा तरी दिसणारा अशुद्ध बेशुद्ध आहे, हा तरी दिसणारा बेड्या तुडितोय, हा दिसणारा एक दुष्टात्मा लागलाय, पण आमच्यामध्ये न दिसणारे दुष्टात्मे कितीतरी आहेत. यांच्या लक्षात आलंय, न जाणो कदाचित ह्यो आपल्यावर पण जादू करील, न जाणो कदाचित हा आपल्याला देखील आपल्यामधलं दुष्टपण काढायला लावीन किंवा काढील. कारण त्याला अधिकार आहे. तो आपल्याला सुद्धा सांगन, चोरी करू नका, खोटं बोलू नका, खोटी साक्षी देऊ नका, व्यभिचार करू नका, मूर्तीपूजा करू नका, हे करू नका, ते करू नका, सांगन ह्यो. आणि मग याचं ऐकावं लागल. जर दुष्टात्मा निघलेला माणूस जर नीटनेटका होऊन त्याच्या चरणाजवळ बसून त्याचं देवाचं वचन ऐकतोय, जर हा बेशुद्ध मनुष्य जर अशुद्ध मनुष्य जर शुद्धीवर येतोय, बेशुद्ध मनुष्य जर शुद्धीवर येतोय, तर मग आपण तर चालते बोलतेच येतं, आपलं तर काही विषयच नाही भाऊ. आपण तर क्षणोक्षणाला सगळं कुटाने करतो. मग एक काम करा ना, याला झाकून द्या. कारण याला जर जवळ ठेवलं तर आमचं परिवर्तन होईल, याला जर जवळ ठेवलं तर आम्ही शुद्धीवर येतो, याला जर जवळ ठेवलं तर आम्हाला जगातल्या हाऊसमौस करता येणार नाही, याला जर जवळ ठेवलं तर आम्हाला या जगातल्या कुठल्याच गोष्टी करता येणार नाहीत, याला जर जवळ ठेवलं तर आम्हाला जगातलं आमच्या मनपसंतीचं जीवाला हाऊसमौस करणारं, नरकात नेणारं, अधोलोकात नेणारं हे आम्हाला मिळणार नाही. हे आम्हाला लय खूप चांगलं वाटतं, लय भारी वाटतं. एखाद्या संग खोटं बोलून ना लय भारी वाटतं. बरं असंच टोपीवर टोपी टाकायला चांगलं वाटतं, ह्या बोटाचं तुका त्या बोटाचं बरं वाटतं. पण प्रभू मध्ये आल्यानंतर खरं बोलावं लागेल, सत्य बोलावं लागेल. हे अशा गोष्टी करा. म्हणून प्रभू जा बाबा तू इथून, आम्ही राहून दे, बेशुद्ध राहून दे, अशुद्ध राहू दे, पिडलेले राहू दे, सडलेले राहू दे, कुडलेले राहू दे, कुडून कुडून जाऊ दे, काय ती गुदमरून जगू दे, तू काही येऊ नको आमच्या जीवनात. हे सध्याची परिस्थिती. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, आजही वेळ गेलेली. आज आम्हाला प्रभू येशूला म्हणायचं, प्रभू माझ्या मधले सर्व दुष्टपण काढून टाक. आज मी तुला घाबरतो, मी आज तुझं भय धरतो. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि मग 36व्या क्रमांकामध्ये पाहतो आम्ही, ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाले त्या सांगितले. तेव्हा गर्सेकराच्या चहूकडल्या प्रांतातील सर्व लोकांनी त्याला आपल्या इथून निघून जाण्याची विनंती केली, कारण ते फार घाबरले होते. मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला. शेवटचे 2 वचनं वाचतो आणि आपण थांबूया, आपला वेळ झालेला आहे. तेव्हा ज्या माणसातून भूते निघाली होती तो त्याच्याजवळ अशी मागणी करीत होता की मला आपल्या जवळ राहू द्या. परंतु त्याने त्याला निरोप देऊन सांगितले, आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्य केली ते सांगत जा. मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठी कृत्य केली होती त्याची गावभर घोषणा करीत फिरला. याला म्हणतात शुभ वर्तमान. नुसतं वर्तमान नाही, प्रभूचा गौरव करणं त्याला म्हणतात वर्तमान. प्रभूचा महिमा करणं त्याला म्हणतात शुभ वर्तमान. प्रभूला आभाराचं यज्ञ अर्पण करणं, प्रभूने माझं जीवन कसं बदललं, प्रभू तुमचं जीवन कसं बदलेल, प्रभू कोण आहे ह्या गोष्टी सांगणं, प्रभू पश्चाताप करणं, पापांची क्षमा मागणं, सगळ्या आमचं दुटप्पीपणा सोडून देणं, जे काही आज्ञाविधी नियम आहे ते पाळणं आणि विशेष करून देवाचं भय धरणं, याला म्हणतात शुभ वर्तमान. नुसतं वर्तमान नाही. अशा प्रकारे गर्सेकराचा जो भूतग्रस्त होता तो प्रभू येशूने त्याला शुद्धीवर आणलं, त्याला वस्त्र नेसवले, तो आपल्या जागेवर बसला, तो प्रभूच्या चरणाजवळ बसला आणि शेवटी लोकांनी त्याला हकलून दिलं, त्याला निघून जाणे सांगितलं. ज्या मनुष्यामध्ये एक गोष्टी घडल्या तो प्रभू येशू जवळ आला आणि म्हटलं, प्रभूजी मला आपल्याजवळ राहू द्या, तुम्ही जिथं कुठं जाताना तिथं मला येऊन द्या. प्रभू म्हटला, नाही, आता तू आपल्या घरी जा. बऱ्याच दिवस तुझा घरचा त्रास, घरच्याला लय पिढ्यालायस तू, घरच्याचे पार तू चालायला दानच करून टाकले बाबा. तू इकडे तरफडत होता पहिला असा नीट का, पण घरच्यांचे किती हाल झाले. तू आता घरी जा, घरच्यांना सांग जिवंत प्रभू येशू ख्रिस्त मला भेटलाय, तारणारा प्रभू मला भेटलेला आहे, दुष्ट आत्म्यावर विजयी होणारा विजयशाली परमेश्वर माझ्याजवळ आहे, माझं तारण करणारा, जगाचा उद्धार करणारा, पापांची क्षमा करणारा, सार्वकालिक जीवन वतन देणारा, आबा बाबा म्हणण्याचा अधिकार देणारा, त्याच्या पवित्र साध्यामध्ये चालणारा, माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारा
करणारा, माझ्या प्रत्येक समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव माझ्यापासून दूर करणारा माझा जिवंत प्रभू येशू मला भेटला आहे. आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझ्या घराण्याचं तारण होईल. जा तू घरी पाहिला आणि तुझ्या घरच्यांना सांग, आणि मग तुझे घरचे विश्वास ठेवतील. आणि तो व्यक्ती गेला आणि त्याच्या घरच्यांना सांगितलं. सगळ्या घरात आनंदी आनंद झाला. कुड्याले फिडालेले सगळे नीट झाले. जे जळके जुळके होते ते नीटनेटके झाले. जे पार शापाशुपात होते ते नीटनेटके झाले. जे गुदमरत पडले होते ते अंगावर घेतलं तरी त्यांना थंडी वाजायला लागली. इतकं मस्त फ्रेश वातावरण झालं. हे कशामुळं? परमेश्वर आमच्या जीवनात येतो. ज्यावेळेस आम्ही परमेश्वरचं भय धरतो, परमेश्वर आमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आणि मग तो तिथंच थांबला नाही, तर तो गावभर गेला, गावात गेला, तो सुवार्थिक झाला. आमच्याकडे हे नाही जमत. आमचं भागलं म्हणजे बास झालं, बाकीचं काही घेणं देणं नाही. हे असं जीवन काही कामाचं नाही. तो स्वतः ज्या परमेश्वराने त्याला आरोग्य दिलं, ज्या परमेश्वराने त्याला बंधमुक्त केलं, ज्या परमेश्वराने त्याला फ्रीडम केलं, ज्या परमेश्वराने त्याचं तारण केलं, ज्या परमेश्वराने त्याला त्याचा मुलगा अधिकार दिला, आज तोच परमेश्वर तुम्हाला आणि मला देत आहे. फरक आहे, आम्ही शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे. आणि आम्हाला शुद्धीवर येण्यासाठी आजही आम्हाला परमेश्वरच्या भयाची आवश्यकता. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद, मान सन्मान आदर गौरव. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडलेल्या सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण आपल्या भारत देशासाठी, राज्यांसाठी, आपल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करणार आहोत. आणि पुढच्या देखील भागामध्ये आपण भय, भीती, घाबरणे या विषयावर चिंतन, मनन, अध्ययन करणार आहोत. पुन्हा एक वार येऊया आपण सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेवक मिळून आपण आपल्या सर्व वैयक्तिक गरजांसाठी देखील प्रार्थना करूया. पवित्र पवित्र पवित्राची पवित्राचा आगमन आमच्या जिवंत देव बापा, पुन्हा एक वार नव्याने आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात प्रिय प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, आमच्या भारत देशातील सर्व राज्ये, विशेष करून महाराष्ट्र राज्य, ज्या राज्यामध्ये आम्ही राहत आहोत, त्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आदरणीय परमेश्वर देव बापा, विशेष करून विरोधी पक्ष नेते, त्याचप्रमाणे परमेश्वर देव बाप्पा सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व वैद्यकीय क्षेत्र, सर्व प्रकारचे परमेश्वर देव बाप्पा मेडिकल लाईन, विशेष करून सर्व प्रकारच्या सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक जे आपल्या प्रॉपर्टी मधून, आपल्या मिळकतीमधून प्रिय प्रभू येशू जे गोर गरीब अनाथ विधवा जे गरजू आहेत त्यांची जी सुशस्त्रा करत आहे, या आर्थिक परिस्थितीच्या मदतीचं सरहद्दीचं संरक्षण करणारी मिलिटरी फोर्स, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, जे चर्च आहेत, ज्या मंडळ्या आहेत, ज्या संस्था आहेत, जे छोटे मोठे ग्रुप आहेत, कदाचित इंडिपेंडन्स असतील परंतु जे आत्म्याने निखरेपणाने सेवा करणारे ते प्रत्येक याजक वर्ग, त्याचप्रमाणे जे परमेश्वरचं भय धरणारे संपूर्ण जगामधले प्रत्येक प्रिय लोक, आणि आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने सामर्थ्यवान नावात आज आम्ही प्रार्थना विनंती करतो. प्रिय प्रभू येशू, कदाचित आम्ही धार्मिक, आध्यात्मिक, आत्मिक एकदम जवळीक असताना देखील प्रिय प्रभू येशू आज वचनाच्या माध्यमातून आम्हाला समजलं आहे की आमच्यामध्ये देखील अनेक दुष्टपण झाकलेले आहेत. आणि म्हणून प्रिय प्रभू येशू आम्ही वैयक्तिक आमच्या स्वतःसाठीच आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रिय प्रभू येशू, आम्ही सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण मिळून प्रार्थना करत आहोत. आमच्या मधला अशुद्धपण तू काढून टाक, आम्हाला शुद्धीवर आण. आमच्या मधला अमंगळ पण काढून टाक, आम्हाला प्रिय बाप्पा एक सुमंगल बनव. आमच्या मधला अंधार काढून टाक, आम्हाला प्रकाश बनव. आमच्या मधला खोटापणा काढून टाक, आम्हाला सत्यवादी बनव. आमच्या मधली परमेश्वर देव बाप्पा दैहिकता आहे ती दैहिकता काढून टाक आणि आम्हाला आत्मिकतेमध्ये घेऊन जा. आमच्यामध्ये जी काय आर्थिक परिस्थितीची कमजोरी असेल येशू ख्रिस्ताच्या नावात ती बदलण्यास जाऊ दे. आणि प्रिय प्रभू येशू, विशेष करून आमचे वस्त्र जे आहेत तारणाचे आम्ही शुभ्र परिधान करावे आणि त्याला डाग सुरकुती किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा कलंक लागू नये. म्हणून प्रिय प्रभू येशू, तुझं कृपा, तुझे सामर्थ्य आमच्यावर असू दे. पुन्हा एक वार आमचा टोटल अलर्ट परिवार आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये, ज्या ज्या ठिकाणी आमचे नातेवाईक, अपतेष्ट, मित्र, स्नेही असतील तर प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. याच आम्हाला तुझ्या देवाचे अभिषिक्त सेवक सेविका ज्या जिल्ह्यात, तालुक्यात असतील, गावात असतील, सिटीमध्ये असतील, त्या प्रत्येकाला आशीर्वादात जीवन दे आणि उद्या तुझ्या नावाचा महिमानी गौरव. येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये आम्ही तुझं भय धरून जीवन जगावं अशी देखील कृपा कर. सर्व गौरव, आदर, सन्मान तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, तर पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळाने सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.